दोन्ही माकडे एकाच फ्रेम मध्ये आलेले आहेत बघा. हे पण आणि ते पण. हे पडलो होतो आता मित्रांनो. खरंच भारी दिसते राव. त्याच्या बघू शकता हे आणि आपण सारखेच आहे. चला आपला मित्र खास दो दिल एक जान. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉग वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी सध्या आहे नाशिक फाट्याच्या मेट्रो स्टेशन वरती आणि आम्ही चाललो आहे लोणावळ्याला किल्ले लोहगडला फिरण्यासाठी. तर आम्ही जाणार होतो तसं तर लोकलनी, पण आमची लोकल 8:30ची लोकल मिस झाली. त्यामुळे आता आम्ही इथून पुणे स्टेशनला चाललो आहे मेट्रोनी आणि त्या ठिकाणाहून लोणावळ्यासाठी एखादी एक्सप्रेस वगैरे गाडी आहे का बघणार आहे. बघू शकता अशा प्रकारे आमची लोकल मिस झालेली आहे आणि आम्ही मेट्रोला पुणे स्टेशन जाणार. मग तिथून सीएसएमटी एक्सप्रेस आहे ती लोणावळा सोडेल. येण्यासाठी खूप असं भाऊक होते. आपण काय करणार, लोकल मिस झाली. लोकल मिस झाली. काय नाही, चला. लोकल मिस झाल्यामुळे आता आम्हाला परत पुणे स्टेशन जावं लागणार. तिथून परत एक्सप्रेस लोणावळा टाइम जाईल, पण मस्त आम्ही आमचे प्लॅन जसं होतं तसं आम्ही करेल. एन्जॉय करणार आहे. एन्जॉय करणार. पण तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. मला अख्खं तुम्हाला पुन्हा दाखवणार सगळं जे तिकडल्या काही एरिया लोहगड किल्ला लोहगड किल्ला तळेगाव साईड सगळं दाखवणार. भारी नॅचरल व्ह्यू असेल तिकडे. नॅचरल व्ह्यू आहे. असं तर पावसाळ्यात जायचं प्लॅन होता, आपण थोडं चिडचिड वाटतं त्यामुळं प्लॅन कॅन्सल करून आम्ही आता जायचं ठरवलं. ठीक आहे. गेलो नाही म्हणजे असं नाही की गेलो 1-1.5 वर्षापूर्वीच आहे. 1.5 वर्षापूर्वीचा लास्ट. तो पण मित्र गावातून आला होता, त्यामुळे आम्ही फिरायला गेलो. असं नाही की आमच्याजवळ पैसे राहत नाहीत, असं नाही, पण कधी जाण्याचा हेच होत नाही, बाकी काय नाही. पैसा तर पोत्या नाही खोऱ्यानं वाढायसारखं पैसा आहे. फक्त आम्हाला ना फिरायला आम्ही ना का जात नाही याचंही आम्हाला कळत नाही, कारण प्रत्येक वेळेस नियोजन बनवतो जायचं म्हणतो पण जाणं होत नाही. पण संडे पण आहे, सर्वांच्या कंपनीला वगैरे सुट्टी आहे. लोकल पण चान्स म्हणजे मिस झाली तरी पण आम्ही मेट्रोने शेवटी जायचं प्लॅन. जायचं म्हणजे जायचं. टाइम लागला तर झाला थोडा वेळ. आतापर्यंत आम्ही तिथं पोहोचले असतं ते जर लोकल भेटली असती तर काही विषय नाही. एक अर्धा 1 तास लेट होईल, पण जायचं. लेट पण थेट जायचंच. धन्यवाद. धन्यवाद. तर फायनली मित्रांनो, आपण जशी आपली लोकल मिस झाली होती त्यानंतर आपण मेट्रोने पुणे स्टेशनला आलो. कासारवाडीच्या स्टॉपहून आपली मेट्रो मिस झाल्यामुळे आपल्याला परत पुणे स्टेशनच्या स्टॉपला यावं लागलं आणि आपण मेट्रोने पुणे स्टेशनला आलो होतो. त्या ठिकाणाहून आता परत आपण मुंबई एक्सप्रेस पकडलेली आहे, हैदराबाद मुंबई एक्सप्रेस. तर पुणे स्टेशनहून पकडली, आता हे डायरेक्ट लोणावळ्याला समजा. तर काही नाही, आता ही एक्सप्रेस तसेच एक्सप्रेस म्हणायला पण स्लो चालू आहे. आता एक वेळेस हिने रफ्तार पकडली तर डायरेक्ट लोणावळ्याला थांबते, दुसरं कुठं थांबत नाही. आता बघा पुढे ब्लॉग मध्ये खूप मजा येणार आहे. जसे आता फर्स्ट टाइम आमची ट्रेन मिस झाली आणि आम्हाला एक्सप्रेसनं जावं लागलं, नाही तर लोकलनी आतापर्यंत आम्ही पोहोचलो होतो स्टॉपला मळवलीला. पण आम्हाला मळवली ही ट्रेन जी आहे एक्सप्रेस ही मळवलीला सोडणार नसून तर पुढचे एक स्टॉप पुढे सोडत. आता तिथून कसं जायचं काय नाही तेवढं माहिती नाही आम्हाला, पण तिथे गेल्यावर काही ना काही मार्गाने गेलं. बघू आता परत वाटल्यास वापस मळवली स्टॉपला एखादी लोकल वगैरे असेल तर लोकलनी येऊ आणि तिथून ट्रॅकला सुरुवात. फायनली आता आपण लोणावळ्याहून परत बाय ॲटो मळवलीला आलेलो आहे आणि आता इथून जे आहे ते लोहगडसाठी आपण ट्रॅक करत जाणार आहे. खूप मदत म्हणजे एक ट्रेन मिस झाल्यानंतर खूप आम्हाला फिरून यावं लागलं. त्यासाठी काही नाही, जे झालं ते झालं, पण इथून पुढे तरी आपण म्हणजे एन्जॉय करणार आहोत, कारण थोडा मूड ऑफ झाला होता, कारण एक छोटी ट्रेन मिस झाली, आम्हाला त्याच रूटनं परत फिरून यावं लागलं. त्यामध्ये पैसे पण खूप गेले, काय नाही असो. चला आता या ठिकाणी आपण चालत जाणार आहोत लोहगड किल्ल्यावरती. 3 ते 4 किलोमीटरचा ट्रॅक असणार आहे हा. आपल्यासोबत आहे जगदीश वगैरे.
त्या समोर चालत आहेत. आता आम्ही ट्रॅक चालू केलेला आहे तुम्हाला जर सांगल्याप्रमाणे. तर असा हा ट्रॅक आहे असणार आहे. तसा रोडच आहे म्हणजे असा ट्रॅक काय असा आहे म्हणजे एवढाही अवघड नाही. पण पुढे पुढे ना थोडा चढ वगैरे आहे. पुढे चांगला ट्रॅक आहे. इथून थोडा भाजी गाडी वगैरे गावापासून आहे. थोडं म्हणजे रिक्सीच आहे हो ना, पण आहे तशी चालू पण नेऊ शकता की या ठिकाणी जे पाहत आहात माझ्या पाठीमागे त्या ठिकाणी पावसाळ्यात खूप असा जोराचा म्हणजे धबधबा वगैरे पाऊस असतो. त्या ठिकाणी पावसाळ्यात हाय लोकेशन जे बॅक साईडला जे पाहतात ना ते चांगलं दिसतं. पण आता सध्या पाऊस वगैरे नसल्यामुळं तेवढा काही खास नजारा नसतो बघण्यासारखा. लोणावळा म्हणजे स्पेशल पावसाळ्यात फिरण्यासारखं ठिकाण आहे. इथं पाऊस लागली लोणावळा चिक्की विकतात. पावसाळ्यात फिरण्यासारखं हे ठिकाण आहे स्पेशल म्हणलं तर. पण किल्ले वगैरे जे असतात ना ते पावसाळ्यात किल्ल्यावरती गेल्यानंतर एवढं पाणी असते काही बघण्यासारखं होतच नाही. मी पण पावसाळ्यात गेलो होतो पण काय पाहता आलं नाही. जसं गडावरती गेलो तसाच परत वापस आलो. पूर्ण किल्ला वगैरे पाहता येत नाही. त्यामुळं आता हिवाळ्याचा जाण्याचा प्लॅन केला. तो पण प्लॅन खूप दिवसापासून चालू होता. तर फायनली या संडेला तो प्लॅन जो आहे तो ऍक्च्युअल मध्ये आम्ही आलो त्या प्लॅन नुसार. मित्रांनो पावसाळ्यात आलं तर पावसानं भिजून माणूस ओलं होतं. पण जर हिवाळ्यात उन्हाळ्यात असे उन्हाच्या टायमिंग मध्ये आलं ना तर हे पूर्ण असे चढ पाठीमागे जे पाहतात हे असे चढून ना पूर्ण घामानं ओलं होतं माहित आहे का. ओलं होणं इथलं नियमच आहे. तुम्ही कधी पण या. एकतर पाण्यानं ओलं होशाल पावसाळ्यात आलं तर, आणि जर हिवाळ्या उन्हाळ्यात आला तर घामानं ओलं होशाल. पण ओलं होणं निश्चित आहे. तर मित्रांनो आपण या ठिकाणी खूप चालून आल्यानंतर थोडंफार दमलो होतो. त्या ठिकाणी काय विषय झाला माझ्या फोनचा जराशी माईकचा प्रॉब्लेम झाला होता. त्यामुळं या ठिकाणीच्या व्हिडिओमध्ये आवाज आला नाही. त्यामुळे मला व्हॉइस ओव्हर द्यावा लागतो. तर खूप चालून आल्यानंतर आपण दमलो होतो. दमून आल्यानंतर एका ठिकाणी छानशी अशी जागा भेटली होती. त्या ठिकाणी झाड वगैरे पण होतं. सर्वांना बसण्यासाठी थोडं चांगलं होतं. आणि आपण थोडंफार खाण्यासाठी पण काही स्नॅक्स वगैरे घेतले होते. तर सर्वांनी बसून स्नॅक्स वगैरे खाल्ले थोडेफार. त्यानंतर आपल्याला काही वाटेमध्ये मित्र पण भेटले होते 2-3 जे तिथंच मळवलीच्या जवळपास हॉस्टेलमध्ये राहत होते. ते पण ट्रॅकिंगसाठी आले होते. सर्वांनी सोबत बसून स्नॅक्स वगैरे थोडं खाल्ले. बिस्किटचे पुडे स्नॅक्स वगैरे असं थोडंफार काय घेतलं होतं. पाणी वगैरे पिलं. जगदीश सांगत होता की ते जवळचेच आहेत. ITI वगैरे केलं त्यांनी पण. ITI वगैरे चालू आहे असं सांगत होते. हॉस्टेलमध्ये राहत होते म्हणे ते. आणि सर्वांनी स्नॅक्स वगैरे खाऊन मग पुढची आम्ही गडाकडे निघालो होतो. तर फायनली मित्रांनो आपण लोहगडच्या पायथ्याशी पोहोचलो आहोत. त्या ठिकाणी जो आहे तो ट्रॅक सुरू होत आहे. या ठिकाणी जवळपास हॉटेल वगैरे आहेत खाण्यासाठी काहीतरी. तर आपण काही आता टाईम इथं वेस्ट न करता कारण ऑलरेडी आपण खूप लेट झालेलो आहोत. तर आपण सध्या आता लगेच गडावरती निघणार आहे. ते चला जगदीश वगैरे आहे सर्व सांगतो त्यांना. जो बॅक साईडला हा दिसतो हा पूर्ण लोहगडचा हा व्ह्यू आहे मित्रांनो. आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे. दोन्ही माकडे एकाच फ्रेम मध्ये आलेले आहेत बघा. हे पण आणि ते पण. तर मित्रांनो तिकीट वगैरे काढून झाले. तिकीट काढून आता आपण किल्ल्यावरती जात आहोत. काय पर पर्सन 25 रुपये जवळपास तिकीट आहे. ऑनलाईन पण होतं पण ऑनलाईनला थोडा टाइम लागत होता. त्यामुळे कॅश देऊनच तिकीट वगैरे काढलं. आणि ठिकाणी पाहू शकता काही नाही पायऱ्याच वगैरे आहेत. त्या ठिकाणी पाहू शकता अशा पायऱ्या आहेत. पायऱ्या बघू त्यामुळं- शकता गाईज तुम्ही. आता इथून खरी टर्निंग चालणार आहे. सल पण आलेली आहे पाठीमागे लहान लेकरांची. ते आल्यानंतर खूप गर्दा होईल. त्यामुळे आम्ही थोडं फास्ट मध्ये पुढे चालण्याचा प्रयत्न करू. जर झालं तर सलीला पण कव्हर करू. सल वगैरे आलेले आहे ते पण सर वगैरे थोडंफार जवळपास इथं त्याला पाठीमागे एक डॅम असल्यासारखा आहे. आणि वर इथे हा किल्ला आहे मित्रांनो. पाटील
काय शिकायला मित्रांनो सध्या किल्ल्याच्या आम्ही आतल्या भागात आलो आहोत आणि या काळात हे जे पूर्वी पण हे कशी तटबंदी वगैरे आहे बघा, हे तटबंदी वगैरे आहे आणि हे जे आहे हे ठिकाणी आतमध्ये पूर्वी पण स्वच्छतेचं महाराजांना किती महत्व होतं या ठिकाणी दिसून येतं. हे या ठिकाणी मी बॅक कॅमेरा दाखवतो. की त्या टायमाचं स्वच्छतागृह आहे मित्रांनो. त्या पूर्वीच्या काळात त्या काळात पण गडावरती स्वच्छतागृह वगैरे होते. ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, हा किल्ल्याचा हा भाग आणि हा पूर्ण असा इथून दिसत आहे खालचा साईड. या ठिकाणाहून सैनिक वगैरे आपल्या किल्ल्याचं रक्षण करण्यासाठी सर्व खालच्या साईडला जो शत्रू सैन्य येत असेल त्यांच्यावरती इथून देखरेख ठेवत असत. अशा ठिकठिकाणी छोट्या देवळे असल्यासारखे फोटोशूट वगैरे करतात त्या side. किल्ल्यावर थोडी हवा वगैरे सुटत असल्यामुळे माझा आवाज वगैरे थोडा क्लिअर येत नसेल मित्रांनो. मी एडिटिंग ट्राय करतो. पाहू शकता आज रविवार असल्यामुळे खूप फार गर्दी पण होईल किल्ल्यावर. सर्वजण सुट्टीच्या दिवशीच फिरायला येण्याचा वगैरे प्लॅन करतात. गडावर जाण्यासाठी आणखी एक दरवाजा लागतो, पायऱ्या वगैरे आहेत. मित्रांनो बघू माझ्या पाठीमागचा गेट दिसत आहे, दरवाजा हा एक दरवाजा आहे. त्या ठिकाणी राज्याध्यक्ष वहिनी खाली उतरले आहे. अजून कोण तुमच्या दोघीसाठी हा नारायण दरवाजा आहे म्हणून जस्ट आता आपण जिथून प्रवेश केला नारायण दरवाजातून आतमध्ये सावधान त्याच्या जागोजागी बोर्ड वगैरे लागलेले आहे. तर मित्रांनो आपण गडावरती आलेलो आहोत. गडावरती जवळपास जसं सदर गडावरचं जे महादेवाचं मंदिर आहे, विंचुकडा आणि इथे लक्ष्मी कुटार वगैरे जे सोने वगैरे आहे ते सोडून लूट करून आणल्यानंतर महाराजांनी जे तिथलं सोनं वगैरे होतं ते इथल्या लक्ष्मी कुटारात ठेवलं होतं. ते लक्ष्मी कुटार वगैरे कसं आहे काय नाही आपण सर्व या ब्लॉग मध्ये पाहणार आहोत. आता सध्या आपण गडाच्या या या ठिकाणी असा वगैरे व्ह्यू आहे. यायला रस्ता वगैरे तर मित्रांनो पाहू शकता पूर्वीच्या काळात धान्य कुटार होते. या ठिकाणी जे आहे ते धान्य कधी पण पूर परिस्थितीत वगैरे काही असेल तर या ठिकाणी जे धान्य असे साठवून ठेवत होते. पण सध्या आता जे या ठिकाणी पाणी वगैरे साचून ठेवलेलं आहे. पाणी पूर्वीच्या काळात जे आहे ना हे पाणी या ठिकाणी पूर्वीच्या काळात धान्य वगैरे साठवून ठेवायचे जेणेकरून गडावरती हल्ला वगैरे झाला तर आपल्या सैनिकांना रसद पुरली पाहिजे. धान्याचा तुटवडा वगैरे काही पडला नाही पाहिजे. त्यासाठी हे धान्य कुटारे वगैरे होती.
ते आपल्या भाषेमध्ये एक प्रकारचं बॅकअप, बाकी काय नाही. जसं आपण आता सोय एक नंबर मला वाटलेली आहे. कारण अरे माशी बघतोय काय त्याच्यामध्ये हे पण धान्य कुटारेच आहे. हे सर्व धान्य वगैरे जपून ठेवण्यासाठी ठेवत होते पूर्वीच्या काळात. नाही एवढा तुमचा मित्रांनो पाहू शकता हा गडाचा तिसरा दरवाजा. हा जो आहे हनुमान दरवाजा आहे त्या ठिकाणी. हा आपला गडाला लागलेला आतापर्यंतचा हा तिसरा दरवाजा. यापुढे पण आहेत. अजून आहेत दरवाजे ते समोर. आणि आपण जसं आता हनुमान दरवाजातून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला गडाचा बाले किल्ल्याकडे जाण्यासाठी महादरवाजा लागतो, जो माझ्या पाठीमागे बॅक साईडला पाहू शकता. हा किल्ल्याचा महादरवाजा आहे. बॅक साईडला दिसत आहे हा किल्ल्याचा महादरवाजा आहे. तिथून बाले किल्ल्याकडे महादेवाचं मंदिर, विंचुकुटा वगैरे सर्व काही जे आहे ते या बालेकिल्ल्याच्या हा महादरवाजा या ठिकाणी आतमध्ये आपल्याला आता जायचं आहे. हा किल्ल्याचा महादरवाजा या ठिकाणी आपण पाहू शकता. हा जो आहे तो विंचुकडा आहे मित्रांनो. किल्ल्याचा जो एक प्रमुख आकर्षण भाग जो मानला जातो हा किल्ल्याचा विंचुकडा आहे. म्हणजे विंचूच्या आकाराची नागी असल्यासारखा असल्यामुळं त्याला विंचुकडा म्हटलं जातं. हा जवळपास 1 ते 1.5 किलोमीटरचा विंचुकडा आहे. आणि हा पूर्ण किल्ला आणि हे जे आहे त्या गडावरचं मंदिर वगैरे आहे महादेवाचं. दादा ये रे पाण्यात वगैरे त्या ठिकाणी बाजू ठेवलेली. या किल्ल्याच्या जवळपासचे हे प्रमुख किल्ले आहेत मित्रांनो. जसं हा तुंग किल्ला, हा तिकोना किल्ला आणि विसा किल्ला. हे जे आहेत त्या किल्ल्याच्या विसापूर फोर्ट पण आहे या ठिकाणी. त्या किल्ल्याच्या जवळपासची हा जसं तुम्हाला दाखवलेला आहे विंचुकडा किल्ला आहे. आणि हा विसापूर फोर्ट हे सर्व या ठिकाणी आहे. या ठिकाणी जे समोर दिसत आहे मित्रांनो एक म्हणजे पूर्वीच्या काळातली कोणाची तरी कबर वगैरे आहे. ते कोणाची आहे वगैरे कोणाला इथे माहित नाही. आणि तर मित्रांनो या ठिकाणी जी ही आहे ते तो तर सदर होती पूर्वीच्या काळात. या ठिकाणी ही पूर्व सदर आहे. आता याचा वरचा तो भक्का राहिला नाही. खालच्या साईडचे जे आहे ते सर्व बसण्याचे वगैरे जे ठिकाण आहे ते सर्व याच्यात राहिलेलं आहे. ते टोपावर वगैरे बसू नये यासाठी सांगितलेलं आहे. काय असं दिसून गेलेले आहे. त्याचं पाणी करणं आवश्यक आहे. ते बघा शकतो तुम्ही मार्ग दिलेला आहे. याच्याकडे महादेव मंदिर, त्र्यंबक तलाव, शिळाकोणी दरवाजा आणि विंचुकाटा तिकडेच आहे. आता आपण सर्व बघणार आहे. पहिले महादेव मंदिरला जाऊ, नंतर त्र्यंबक तलाव वगैरे बघू, नंतर शिळाकोणी तलाव बघू, नंतर विंचुकाटा वगैरे बनवू. जसं तर मित्रांनो एका शाळेमधून लहान लहान मुलांची सहल आली होती. तर ते ताई वगैरे म्हणत होत्या, दादा तुमचं युट्यूब चॅनल वगैरे आहे का, युट्यूब चॅनलचं नाव काय आहे, आम्हाला पण घ्या ना व्हिडिओमध्ये. तर त्यांना पण व्हिडिओमध्ये दाखवलं मित्रांनो. ते सर्वजण बघा ते ताई कशी लाईक वगैरे करा वगैरे म्हणते. तर सर्वांनी आपल्या चॅनलचं वगैरे नाव त्यांना सांगितलं. त्यांनी नाव वगैरे विचारलं. नंतर त्यांनी सांगितलं की तुम्हाला नक्की आम्ही सबस्क्राईब करू. नंतर एक दीदी पण म्हणत होती मला पण घ्या ना तुमच्या व्हिडिओमध्ये.
हिला पण व्हिडिओमध्ये आपल्या घेतलं दाखवलं जगदीशनं. नंतर आम्ही पुढे निघालो महादेव मंदिराकडे. तिथून पुढे निघाल्यानंतर आपण महादेव मंदिराजवळ येऊन थांबलो मित्रांनो. महादेव मंदिराजवळ बघा असे जागोजागी दगडावर शिलालेख लिहून असल्यासारखे आहेत की हे महादेव मंदिर वगैरे आहे म्हणून. तर हे समोरचे दिसत आहे हे महादेव मंदिर आहे. गडावरचं एक भव्य असं मंदिर आहे मित्रांनो. नंतर आतमध्ये आपण जाऊन मंदिराच्या दर्शन वगैरे घेतलं महादेवाचं. जगदीशनं पहिले दर्शन वगैरे घेतलं. त्यानंतर आपण पण आतमध्ये जाऊन हे शिवमंदिर जीर्णोद्धार वगैरे कधी झाला या ठिकाणी सर्व लिहून ठेवलेलं होतं भिंतीवरती नक्षीकाम केल्यासारखं. तर सर्वांनी दर्शन वगैरे घेतलं. दर्शन वगैरे घेतल्यानंतर आपण तिथून सर्वजण एक एक करून दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर बाहेर निघालो आपण. बाहेर आल्यानंतर महादेव मंदिराच्या समोरच एक हनुमानाचं छोटंसं मंदिर पण आहे मित्रांनो. समोरच्या मोकळ्या जागेत हनुमानाचं मंदिर वगैरे आहे. आणि या हनुमानाच्या मंदिराचं पण हे सर्व काही परिसर व्यवस्थित आहे मित्रांनो छानसा. महादेव मंदिराच्या समोरासमोरच एक हनुमान मंदिर आहे. नंदीची वगैरे पिंड आहे तिथे. आता आपण एका त्र्यंबक तलावाकडे जाणार आहोत. मंदिराच्या एकदम साईडलाच त्र्यंबक तलाव आहे मित्रांनो. जेणेकरून शिवाजी महाराज पूर्वीच्या काळातले जे लोक होते गडावरचे त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वापरण्याच्या पाण्यासाठी जागोजागी तलाव करून ठेवलेले आहेत मित्रांनो. जेणेकरून गडावर कितीही दुष्काळ वगैरे पडला तरी पाण्याची कमतरता पडणार नाही. कारण एका उंच डोंगरावर हा किल्ला असल्यामुळं पाण्याची कमतरता पडू शकते. त्यामुळे जागोजागी तलाव करून ठेवलेले असल्यामुळे पुढे पण आता पाहू शकता तुम्ही खूप तलाव वगैरे आहेत ठिकठिकाणी. जेणेकरून गडावरच्या व्यक्तींना पाण्याचा तुटवडा पडणार नाही. हे पण दुसरा पण तलाव पाहू शकता. असे किल्ल्यावरती खूप सारे तलाव आहेत, एकच नाही. यानंतर एक 16 कोणी तलाव पण आहे मित्रांनो, जे की खूप मोठा आहे. त्याला पायऱ्या वगैरे पण आहेत आतमधून. ते समोर आपण बघितलेलंच आहे. हे बघा आजच्या काळात पण एवढं असं स्वच्छ पाणी आहे मित्रांनो. आता कोणी त्याची व्यवस्थित निगराणी न ठेवता. तर पूर्वीच्या काळात सर्वजण व्यवस्थित त्याच्यातलं पाणी वगैरे यूज करत होते, वापरत होते. तर त्या काळात किती असं स्वच्छ राहत असेल हे पाणी विचार करू शकता. आणि हे पूर्ण असे काळ्या दगडात असल्यामुळं पाणी म्हणजे. तर या ठिकाणी आम्ही काय मित्रांनो थोडेफार फोटो वगैरे घेतले आहेत. आणि हे जे आहे ते कोणाची तरी कबर आहे. आणि बॅक साईडला पण एक दिसत आहे, ते पण कुणाची तरी कबर आहे. दर्गे वगैरे या टाईप किल्ल्यावरती थोडं अनधिकृत बांधकाम पण होत आहे मित्रांनो. हे पडलो होतो आता मित्रांनो खरंच ब्लॉगिंगच्या नादानादात. आणि सहल पण आलेले आहे. सहलीमध्ये काही मित्र पण होते, ते विचारत होते तुमच्या चॅनलचं नाव वगैरे काय. त्यांना पण नाव वगैरे सांगलेलं आहे आपल्या चॅनलचं, पाहू शकता. पाठीमागे सहलीचे विद्यार्थी खेळत आहे. आता आपण बघा बारव आणि शिलालेख आहे. याच्या हे 16 कोणी तलाव आहे मित्रांनो. इथं 1711 मध्ये इसवी सन यामध्ये नाना फडणवीसांनी या तलावाचा म्हणजे पुनर्बांधणी वगैरे केलेली आहे मित्रांनो. तर हा तलाव गडावरचा सगळ्यात मोठा तलाव आहे. जे गडावर जेवढे तलाव आहेत त्या तलावापैकी हा सर्वात मोठा असलेला तलाव आहे. यासाठी पायऱ्या वगैरे पण दिलेल्या आहेत, जेणेकरून आतमध्ये जाऊन पाणी वगैरे घेता. एक मोठा विहिरीसारखा, असा विहिरीपेक्षाही खूप मोठा, आतमध्ये पण खूप खोल असलेला असा तलाव आहे. आणि या तलावामध्ये म्हणजे पूर्वी माणसं पोहत वगैरे पण असलेलं हे बघा पाहू शकता. एकदम खूप असा उंच. आणि समोरच्या साईडला पायऱ्या पण दिलेल्या आहेत, जेणेकरून पोहण्यासाठी वगैरे. आतमध्ये विहिरीला पण गावाकडे अशा पायऱ्या वगैरे असतात, त्याच प्रकारच्या पायऱ्या वगैरे पण या तलावाला आहेत, जेणेकरून आतमध्ये पोहण्यासाठी पण येऊ शकता तुम्ही आणि बाहेर पण व्यवस्थित निघू शकता. आता थोडं पाणी वगैरे स्वच्छ नाही या ठिकाणचं, पण पूर्वी वापरत असताना हे खूप स्वच्छ वगैरे पाणी राहत असत. तर मित्रांनो हा बॅक साईडचा व्ह्यू पाहू शकता. आणि एका साईडला विंचूकडा पण आहे. एकदम व्ह्यू असा खूप छान आहे.
त्या साईडला जे आहे ते विंचूकड आहे. इकडे आपण समोर जाऊन पाहणार आहोत. मित्रांनो, हे जे आहे लक्ष्मी कोठार आहे, जिथे सुरतेची महाराजांनी लूट करून आणल्यानंतर तिथला जो खजिना होता तो याच ठिकाणी ठेवला होता. हे जे आहे ते ती एकदम खुफिया जागा होती, म्हणजे किल्ल्यातल्या आतमधली. तर या ठिकाणी जे सुरतेचा जो खजाना आणला होता तो या ठिकाणी असा प्रकाश ठेवला होता. त्यामुळे लक्ष्मी कोठार पण म्हटलं जातं. तर आता आपण विंचूकड्याकडे चाललो आहोत. विंचूकडा हा गडाच्या एका म्हणजे अपोजिट साईडला आहे, म्हणजे एक निमुळता भाग आहे. गडाचा मधातला बालेकिल्ला वगैरे संपूर्ण एका साईडला, आणि विंचूकडा हा गडाच्या एका साईडला विंचाची शेपटी जशी असते त्याप्रमाणे एक लांब असल्यासारखा आहे, त्यामुळे त्याला विंचूकडा नाव दिलेलं आहे. मित्रांनो, हा लोहगडाचा डोंगर आहे, आणि या लोहगडाचा डोंगर जो आहे तो एक विंचाच्या शेपटीसारखा लांब पसरण आहे. पावसाळ्यात तिथून प्रवेश निषिद्ध असतो, कारण भारी दिसते राव. हा जो आहे विंचूकडा आहे. मित्रांनो, हा विंचूकडा म्हणजे लोहगडच्या डोंगराचा एक विंचाच्या शेपटीसारखा भाग आहे, आणि याला पूर्ण अशी तटबंदी हे केलेली आहे, जेणेकरून सेफ्टी रिझन कोणी खाली वगैरे पडता कामा नाही. पूर्ण साईडने दोन्ही साईडनी सेफ्टी वगैरे केलेली आहे. आणि पाठीमागच्या साईडला जो आहे तो विंचूकडा आहे. खालच्या साईडला पाहू शकता किती छान जंगल आहे. कशा प्रकारचा रस्ता आहे जायचं आपल्याला समोरच आहे. आपल्याला त्या टोकाला त्याच्या बघू शकता हे, आणि आपण सारखेच आहे. चला, आपला मित्र खास दो दिल एक जान इकडे काय असंच बकर भाऊ ये. चला बघायचं तिकडे. चल चला इथं थांबा, चला पुढे चला. खालून कसं तिकडून जाऊ ना. किती घाबरते पाटील गप्पा मस्त काढायचा. एवढं घाबरला तुम्ही. चल विंचूकडा राजगडला, तर असं आमचा ब्लॉग बघा, नंतर कळेल तुम्हाला. बरोबर चालतंय. इथं मोडू नको, मीच मारतो. वासा पाहिजे कट पिवर गावाकडे. विंचूकड्याच्या पूर्ण साईडला हे अशी तटबंदी आहे मित्रांनो, जेणेकरून पावसाळ्यात तर इथं यायला अलाउच नाही, प्रवेश निषिद्ध आहे. पण हिवाळा उन्हाळा या ऋतूमध्ये जरी आलं तरी या कटकरण्याच्या पलीकडल्या साईडला जो आहे तो पूर्ण एकदम असा खाई असल्यासारखा आहे. त्या ठिकाणी कोणी पडू नये आणि कोणालाही म्हणजे काही जीवितहानी वगैरे होऊ नये यासाठी हे बनवलेलं आहे मित्रांनो. तर आपण विंचूकड्यावरच आहोत सध्या. तोच डोंगर वगैरे सर करत आहे. एक डोंगराचा निमुळता भाग असल्यामुळं त्याला हे म्हटलेलं आहे. त्या ठिकाणाहून आपण आलेलो आहोत, आणि हे पाठीमागे डॅम वगैरे आहे. तटबंदी आहे सर्व. पूर्वीच्या काळात शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी त्या ठिकाणी पायऱ्या होत्या, आणि ही तटबंदी आहे. इथून जे आहे ते पूर्ण बाहेरच्या आपल्या प्रदेशावरती आणि समोरच्या किल्ल्यावरती पण, आणि जर शत्रू वगैरे इथं कोणी आले असतील तर त्यांच्यावरती पण लक्ष ठेवण्यासाठी इथून हे तटबंदी होती. खाली जर पूर्ण बघितलं तर एकदम घनदाट असं जंगल आहे.
त्या काळात आज एवढं घनदाट जंगल आहे, त्या काळात तर किती असेल मित्रांनो. चला या बघू. इकडे आहे. ए. बापू हे जे आहे ते विंचुकड्याचं एकदम शेवटचं टोक आहे मित्रांनो. या ठिकाणाहून हे जे पाहू शकता, या ठिकाणी झेंडा वगैरे आहे आणि हे जे आहे ते एकदम शेवटचं टोक आहे विंचुकड्याचं. इथून पूर्ण मग आता खाई वगैरे आहे, पाठीमागे गाव रस्ते वगैरे आहेत. अशा प्रकारे हा ब्लॉग आपण इथे संपवणार आहोत. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर फायनल मित्रांनो, आपण विंचुकड्याच्या एकदम शेवटच्या टोकावरती आलेलो आहोत, जो की लोहगडाच्या एकदम शेवटचा टोक आहे विंचुकड्याचा. हा आता विंचुकडा संपला. इथून पुढे छोटेसे खाई वगैरे आहे, गाव वगैरे आहेत आणि हा पाठीमागे पूर्ण किल्ला आहे. आता संपला हा ब्लॉग, आपण इथेच थांबूया. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी, लाईक करा, शेअर करा. हा ब्लॉग जास्तीत जास्त आपले मित्र पण आहेत आपल्यासोबत. तर हा ब्लॉग आपण इथंच संपवणार आहोत. आपल्याला किल्ल्यावर येऊन विंचुकडा, जसं महादेव मंदिर, बऱ्याच साऱ्या अशा गोष्टी आपण तलाव वगैरे बघितलेल्या आहेत. त्यामुळं भेटू एका अशा नवीन एका ब्लॉग मध्ये. यावेळेस तरी खूप लेट झाला ब्लॉग. मागच्या वेळेस आपण खूप एका वर्षापूर्वीच ब्लॉग टाकला होता, नंतर आता एका वर्षानंतर ब्लॉग टाकतोय. तर पुढचा ब्लॉग जे आहे ते जेणेकरून आपण तुम्ही जर या ब्लॉगला चांगला सपोर्ट केला, चांगल्या व्ह्यूज वगैरे आल्यात, चांगले लाईक वगैरे भेटले, तर पुढचा ब्लॉग आपण कुठे ना कुठे फिरण्यास, विसापूर किल्ला असो या तुंग किल्ला असो, जवळपासचा किल्ला किंवा पुण्यातील एखादं छानसं ठिकाण फिरायला तुम्हाला आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करू. चला भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. धन्यवाद.